सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कोण वरिष्ठ? वरिष्ठांसोबत चर्चा झाली का या प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा। दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये भुजबळ भूमिका स्पष्ट करणार। भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। भुजबळांबद्दल काय करावं हे पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असेल, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण। पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांएवढा मान होता, संजय राऊतांची टीका। नव्या लोकांना वाव द्यावाच लागतो, जे बाजूला राहिले त्यांचा पक्षाकडून योग्य तो मान राखला जाईल, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील। खातेवाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी। निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलं, सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त। मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंतांसह रवी राणा नाराज, दोन्ही नाराज आमदार नागपूरहून परतले, सूत्रांची माहिती। महायुतीमधील अजित पवार, सरनाईक, मुश्रीफ, धनंजय मुंडेंवरील केसेस अजूनही प्रलंबित। अद्याप आरोपपत्र आणि क्लोजर रिपोर्टही दाखल नाही। दिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक। न्यायालयीन कोठडीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंबेडकर अनुयायांचं मुंबईमध्ये आंदोलन, महाराष्ट्र बंदचीही हाक। आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं, परभणीमध्ये कॅमेऱ्यासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, बीड आणि परभणीमध्ये काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी। आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, चंद्रकांत पाटलांनी जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विधेयक मांडलं। 2.5 वर्ष नाही तर आतापासूनच महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार, पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीसांनी राज्यामध्ये राबवला तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल, संजय राऊतांचा हल्लाबोल। विरोधकांकडून हिंदू द्वेषाचं राजकारण, माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडेल, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। मवियाची विधान भवनामध्ये आज बैठक, अधिवेशनाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। एक राष्ट्र एक निवडणूक संबंधी घटना दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेमध्ये मांडलं जाऊ शकतं, सविस्तर चर्चा आणि सहमतीसाठी हे विधेयक जेपीसीकडे पाठवलं जाणार। उत्तरेतल्या वाऱ्याने राज्यामध्ये थंडीची लाट, मुंबईतील किमान तापमानामध्ये घट, अनेक शहरात तापमान 10 अंशाखाली तर नगरला सर्वात कमी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। 16 डिसेंबरला शेतकरी संघटना पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मार्च काढणार, तसंच 18 डिसेंबरला ठिकठिकाणी रेल रोको करण्यात येणार, शेतकरी नेते सरवनसिंह पंधेर यांची माहिती। प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन काळा झपडद्याळ, वयाच्या 73व्या वर्षी निधन, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास। बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2चं वादळ, 10 दिवसामध्ये 824 कोटींची कमाई, आतापर्यंतच्या कमाईमधील 425 कोटी रुपये हिंदी व्हर्जनमधून। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।